नमस्कार. आपण सगळेच जण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत घेतो, बरोबर? पण कधी हा विचार केलाय की आपले पैसे आपल्यासाठी किती मेहनत घेतात? आज आपण याच इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि हो, गुंतवणुकीचा एक असा सोपा मार्ग पाहणार आहोत जो आपलं भविष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतो. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न जरा बघा. आपले पैसे आपल्यासाठी काम करतात का? म्हणजे आपण तर दिवसरात्र मेहनत करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो. पण त्या पैशांचं काय जे बँक खात्यात नुसतेच पडून आहेत? विचार करा, जर हेच पैसे आपण झोपलेलो असताना सुद्धा 24 तास आपल्यासाठी काम करत राहिले तर? कसं होईल? खरं सांगायचं तर हेच आहे गुंतवणुकीचं खरं पॉवर. कारण खरं आहे, आजच्या काळात फक्त पैसे कमावून भागत नाही. हे माहिती आहे कसे? समजा आपल्या हातात एक उत्तम प्रतीचं बी आहे, पण ते बी हातात धरून काय होणार? काहीच नाही. जोपर्यंत आपण ते जमिनीत लावत नाही, त्याला पाणी घालत नाही, तोपर्यंत त्याचं मोठ्या झाडात रूपांतर होणारच नाही. गुंतवणूक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या पैशांच्या बियांना लावून संपत्तीचं एक मोठं झाड उगवणं आहे. बरं मग, हे संपत्तीचं झाड लावण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणती असा प्रश्न पडला असेल, तर नव्या गुंतवणूकदारांसाठी याचं एक सरळ सोपं उत्तर आहे म्युच्युअल फंड. आता हे नाव ऐकून अजिबात घाबरून जायचं नाही या, खूप सोपं आहे. चला एकदम साध्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. हे बघा, समजा आपण सगळ्या मित्रांनी मिळून एका मोठ्या पार्टीसाठी पैसे गोळा केले. ठीक आहे, पण आता बाजारातून काय आणायचं, कसं आणायचं हे कोण ठरवणार? मग आपण काय करतो? आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यात हुशार, ज्याला सगळं कळतं अशा मित्राला पैसे देतो आणि त्याला सांगतो, भावा तूच बघ काय करायचं ते. म्युच्युअल फंड म्हणजे अगदी हेच. आपल्यासारखे हजारो लोक थोडे थोडे पैसे एकत्र आणतात आणि ते एका एक्सपर्टच्या हातात देतात. या एक्सपर्टला म्हणतात फंड मॅनेजर. तो मग ठरवतो की हे पैसे कुठे गुंतवायचे जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. सिंपल. आता या म्युच्युअल फंडांच्या जगात ना साधारणपणे 3 प्रकारचे मुख्य खेळाडू आहेत. क्रिकेट टीमसारखंच समजा. पहिला आहे इक्विटी फंड. हा आहे आपल्या टीमचा एकदम आक्रमक बॅट्समॅन, जो थेट शेअर बाजारात पैसे लावतो. हा सिक्सर मारू शकतो म्हणजे जास्त रिटर्न्स देऊ शकतो, पण मग लवकर आऊट होण्याची म्हणजे जोखीम पत्करण्याची शक्यताही असते. दुसरा आहे डेट फंड. हा आहे टीमचा राहुल द्रविड, एकदम डिफेन्सिव्ह. तो हळू खेळतो पण विकेट टिकून ठेवतो. म्हणजे पैसे सुरक्षित ठेवण्यावर त्याचा जास्त भर असतो. आणि तिसरा हायब्रिड फंड. हा आहे आपला ऑलराऊंडर, जो बॅटिंग आणि बॉलिंग म्हणजे थोडी जोखीम आणि थोडी सुरक्षितता यात एक परफेक्ट बॅलन्स साधतो. ओके, तर म्युच्युअल फंड काय आहे हे तर आता कळलं. पण प्रश्न हा आहे की यात पैसे गुंतवायचे कसे? काय दर महिन्याला मार्केट बघत बसायचं? अजिबात नाही. यासाठी एक एकदम सोपी, एकदम जबरदस्त पद्धत आहे, जिला आपण गुंतवणुकीची जादूची कांडी म्हणू शकतो. तिचं नाव आहे SIP आणि हिची खरी ताकद दडलेली आहे सातत्यामध्ये. तर ही SIP म्हणजे नेमकं काय? खूप सोपं आहे. आपण दर महिन्याला मोबाईलचं बिल भरतो, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतो, बरोबर? त्यासाठी एक ठराविक रक्कम आपल्या खात्यातून आपोआप कापली जाते. SIP म्हणजे अगदी तेच. फक्त फरक एवढाच की इथे पैसे खर्च होत नाहीत, तर आपल्या भविष्यासाठी गुंतवले जातात आणि ते वाढायला लागतात. ही एक शिस्तबद्ध, सोपी आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धत आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? अनेकांना असं वाटतं की गुंतवणूक करायची म्हणजे लाखो रुपये लागतात. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. SIP हा गैरसमज पूर्णपणे मोडून काढते. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण महिन्याला फक्त फक्त 500 रुपयांपासून सुरुवात करता येते. म्हणजे दिवसाचे किती झाले? जेमतेम 16-17 रुपये. खरं तर रोजच्या एका चहाच्या खर्चात आपण आपलं आर्थिक भविष्य घडवायला सुरुवात करू शकतो. हे बघा, दर महिन्याला गुंतवलेली ही छोटी रक्कम दीर्घकाळात किती मोठा फंड तयार करू शकते याचं हे एक उदाहरण आहे. सुरुवातीला हे अशक्य वाटतं नाही का? पण दर महिन्याला टाकलेला हा छोटासा हप्ता चक्रवाढ व्याज नावाच्या एका जादूमुळे हळूहळू एका मोठ्या खजिन्यात बदलतो. आपली जी जुनी म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे, SIP म्हणजे त्याचं एकदम परफेक्ट मॉडर्न उदाहरण आहे. चला, आता बरीच थिअरी झाली. आता थेट मुद्द्यावर येऊया. हे सगळं सुरू कसं करायचं? गुंतवणुकीचा हा डोंगर चढायला खूप अवघड वाटत असेल, पण खरं सांगतो, पहिली पायरी टाकणं प्रचंड सोपं आहे. चला बघूया कसं ते. ही प्रोसेस आहे ना, एखाद्या नवीन ॲपवर साइन अप करण्याइतकीच सोपी आहे. फक्त 4 सोप्या स्टेप्स. पहिली, आपलं KYC पूर्ण करा. आता KYC म्हणजे काय? नो युअर कस्टमर. पॅन आणि आधार कार्ड वापरून होणारी एक छोटीशी ऑनलाईन ओळख प्रक्रिया.
दुसरी स्टेप, एक चांगला विश्वासार्ह म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म निवडा. अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. तिसरी, आपल्या ध्येयानुसार फंड निवडा. म्हणजे आपल्याला काय हवंय, गाडी, घर, त्यानुसार. आणि चौथी आणि शेवटची स्टेप, स्टार्ट SIP बटन दाबा. झालं. इतकं सोपं आहे. ठीक आहे, तर गुंतवणूक सुरू करणं सोपं आहे, पण त्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण यशस्वी गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे फायदे आणि सोनेरी नियम पाहूया. याचे फायदे खरंच खूप आहेत. सगळ्यात पहिला, कमी पैशात सुरुवात करता येते, हे तर आपण पाहिलंच. दुसरा, आपल्याला रोजच्या रोज मार्केटचा ताण घ्यायची काहीही गरज नाही, कारण एक प्रोफेशनल फंड मॅनेजर ते काम आपल्यासाठी करत असतो. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी. आपले पैसे फक्त वाढत नाहीत, तर चक्रवाढ व्याजामुळे ते अक्षरशः उड्या मारत वाढतात. पण हा प्रवास यशस्वी करण्यासाठी 3 मंत्र मात्र नेहमी लक्षात ठेवा. पहिला मंत्र आहे, धीर ठेवा. ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची स्प्रिंट नाही. दुसरा मंत्र, जोखीम समजून घ्या. प्रत्येक गुंतवणुकीत थोडीफार जोखीम असतेच, ती आपल्याला माहिती पाहिजे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा मंत्र, शिस्त. बाजारात कितीही चढ उतार आले तरी आपली SIP नियमितपणे चालू ठेवा. आणि आता तो प्रश्न, जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो. गुंतवणूक सुरक्षित आहे का? माझ्या कष्टाचे पैसे ते बुडाले तर? ही भीती अगदी स्वाभाविक आहे. आणि याचं उत्तर आपण एकदम प्रामाणिकपणे शोधूया. याचं खरं उत्तर आहे हो आणि नाही. हो, कारण म्युच्युअल फंडाची गुंतवणूक शेअर बाजाराशी जोडलेली असते. आणि बाजार हा समुद्राच्या लाटांसारखा असतो. तो कधी वर जातो, कधी खाली येतो. यालाच आपण मार्केट रिस्क म्हणतो. पण उत्तर नाही सुद्धा आहे. कारण जर आपण आपली बोट या समुद्रात काही काळासाठी नाही तर दीर्घकाळासाठी ठेवली, तर या छोट्या मोठ्या लाटांचा फारसा परिणाम होत नाही आणि आपली बोट किनाऱ्याला नक्की पोहोचते. लक्षात ठेवा, वेळ हे बाजारातल्या जोखमीवरचा सगळ्यात चांगला औषध आहे. तर मग भविष्याची फक्त चिंता करत बसण्यापेक्षा आपल्या हाताने आपलं भविष्य घडवणं कधीही चांगलं, नाही का? असं म्हणतात की गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी सर्वोत्तम दिवस काल होता, पण तो तर गेला. त्यामुळे दुसरा सर्वोत्तम दिवस आज आहे. तेव्हा आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी पहिलं पाऊल आजच उचला आणि आपल्या भविष्यासाठी पहिली SIP आजच सुरू करा.